महाराष्ट्र बंदची हाक. काही मंडळी ऑफिसला गेली असतील, काही मंडळी अगदीच तातडीचं काम असेल तर बाहेर पडली असतील, काहींनी घरीच बसणं पसंत केलं असेल, काही ठिकाणी बंदला प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी नाही. नेमकं काय घडलं? जे घडलंय त्यांनीच आपण सुरुवात करतोय. बघा, झालं असं की काल महाविकास आघाडी सरकारतर्फे लखीमपूर खिरीमधल्या एकूण हिंसाचार घटनेच्या विरोधात बंदचं आवाहन करण्यात आलं. आज ठिकठिकाणी बंद जो तो पुकारण्यात आलेला होता. हळूहळू आता या बंदनंतर बाजारपेठ जी ती खुली होताना दिसते. खास करून मुंबई, पुणे आणि नाशिक इथली ही दृश्य आपण बघतोय. राज्यातल्या शहरांसह ग्रामीण भागात देखील बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं बघायला मिळतंय. मुंबईत महाराष्ट्र बंदला व्यापारी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुपारनंतर मुंबईतील सर्व दुकानं हळूहळू खुली होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये दुकानं खुली झाली आहेत. पुणे शहरातल्या इतर भागांमध्ये 3 वाजल्यानंतर दुकानं खुली झाली आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दुपारनंतर ही बंद ठेवण्यात आली. नाशिकमध्ये महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. नाशिकमध्ये आज सर्व बाजारपेठा ज्या आहेत त्या खुल्या होत्या. एसटी आणि महापालिकेच्या बसेसवर म्हणजे बस सेवेवर बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा मात्र बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण या महाराष्ट्र बंदला घेऊन विरोधी पक्षाने मात्र आज जोरदार टीका केलेली आहे. या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन या महाराष्ट्र बंदबद्दल नेमकं काय म्हटलं पाहूयात. महाविकास आघाडी प्रायोजित आजच्या बंदमुळे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा हा समाजासमोर उघड झालेला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो, पण महाराष्ट्राच्या अतिवृष्टीग्रसित शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे, मात्र प्रशासनाची मदत घेऊन दमदाटी करून पोलीस प्रशासन, सेल्स टॅक्स, GST प्रशासन या सगळ्यांचा वापर करून लोकांना या ठिकाणी बंद ठेवायला प्रवृत्त केलं जात आहे. खरं तर तसं या सरकारचं नाव बंद सरकार आहे. कारण सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने सगळ्या योजना बंद केल्या, मग शेतकऱ्यांची अनुदानं बंद केली, मग त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा देश उघडा होता त्यावेळेस महाराष्ट्र बंद केला. आणि आता कुठे आमचे छोटे दुकानदार, फुटपाथ दुकानदार, छोटे व्यवसायी यांचं गाडं रुळावर यायची सुरुवात झाली होती, तर सरकारने बंद पुकारला. एकूणच सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद अशा प्रकारचा हा बंद या ठिकाणी चाललेला आहे, हे स्पष्टपणे दिसत आहे. बेस्टच्या काही बसेस फोडण्यात आल्या आणि त्यानंतर बसेस बंद करण्यात आला. हे सगळं ठरवून होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि महानगरपालिका प्रशासन यांची मिलीभगत आहे. आणि मी तर माननीय उच्च न्यायालयाला विनंती करतोय की माननीय उच्च न्यायालयाने याचं संज्ञान घेतलं पाहिजे. महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या या बंदवरती विरोधी पक्षातल्या इतर नेत्यांनी देखील जोरदार टीका केलेली आहे. राजकीय फायद्यासाठीच हा बंद पुकारण्यात आला होता असं विरोधी पक्षातल्या नेत्यांनी म्हटलंय. आपण बघाल की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं सरकार पुरस्कृत बंद कधीच झाला नाही. आणि कालपासून ज्या घटना बघतोय की बंदसाठी त्या ठिकाणी दबाव आणण्याचं काम सरकारी यंत्रणा वापरून मवियाचे कार्यकर्ते नेते करताना दिसत आहेत. कोविडमुळे ज्या व्यापाऱ्यांचं ज्यांचं पोट हातावर आहे त्यांच्या आर्थिक त्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या, त्यांना 1 रुपयाचं सहाय्य केलं नाही. एक नवी दमडी या शेतकऱ्यांना कोविडच्या संकटामध्ये आर्थिकदृष्ट्या बॅकअप देण्यासाठी या सरकारने केली नाही. कुठे गेला तुमचा कळवळा?
शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी या सगळ्यांचा या बंदला विरोध आहे आणि त्यामुळे या बंदचं वर्णन महाराष्ट्र विकास आघाडीच्या या तिघाडीचं या बंदचं वर्णन करायचं झालं तर शासकीय इतमातील बंद हा शासकीय इतमातील बंद आहे. बंद पुकारला गेलाय. जनाब संजय राऊत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बद्दल बोला. जो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावरती आला आहे, शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करतो म्हणणारे मदत करण्यासाठी अजून शेतकऱ्याच्या बांधावरती पोचले नाहीत. शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबुगिरीमध्ये अडकून ठेवलेला आहे. आणि आजचा तुमचा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे स्वतःच्या घराला आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरासाठी बोंबा मारण्यासारखं आहे. तुमचं खरं दुःख हे काकाजींच्यासाठी सतावत आहे. ठीक आहे, एकीकडे विरोधी पक्ष बोलला, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी देखील बंदच्या समर्थनार्थ जोरदार किल्ला लढवलेला आहे. बरं, हा बंद राजकीय फायद्यासाठी नाही, तर हा बंद लखीमपूर खिरीमधल्या हिंसाचार प्रकरणात जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचा हत्याकांड घडवण्यात आल्याचा आरोप करत, खरं तर घडवण्यात आला म्हणजे या बंदची हाक देण्यात आली, त्या विरोधात हा बंद होता असं आज महाविकास आघाडी सरकारमधल्या नेत्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांसाठी बंद कर, हा राजकीय बंद नाहीये, हे समजून घ्या. शेतकऱ्यांनी तुम्हाला अन्न पिकवलं नाही तर जे बस गाड्या रस्त्यावरती काढा असं सांगतायत ते उपाशी मरतील. या देशाचं आर्थिक ढाचा हलून जाईल. आपण शेतकऱ्यांसाठी एक दिवस जर बंद पुकारणार नसू तर जय जवान जय किसान या घोषणेला काहीच अर्थ नाही. महाराष्ट्रातल्या बीजेपीचे नेते मंडळी ज्या पद्धतीनं या आंदोलनाचा विरोध करत होते त्याचं जे शेतकरी विरोधी जे धोरण बीजेपीचं आहे ते स्पष्ट होत होतं आणि त्यामुळे आजच्या बंदचा जे चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनं हे बंद झालेलं आहे त्याच्यामुळे जनतेचं समर्थन महाविकास आघाडीच्या बरोबर आहे हे सिद्ध झालं आणि बीजेपीचा विरोध आज पूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. काही भारतीय जनता पक्षाचे आमदार जे आहेत त्यांनी तर घोषणाच केलेली की या बंदला आम्ही विरोध करू. लखीमपूरची जी घटना झाली ज्यात शेतकऱ्यांचा चिरडून मारण्याचं काम ज्यांनी केलं त्याचा निषेध व्यक्त करायचा आहे. आता त्याचंही समर्थन जर भारतीय जनता पक्ष करत असेल तर अवघड आहे. हा तर भाजपचा विरोध असणारच, कारण भाजपचे जे मंत्री महोदय आणि मंत्रीपुत्र जे आहे त्यांच्याच भोवती सगळं प्रकरण जे आहे घुटमळत आहे. त्याच्यामुळे भाजप विरोध करणारच. आणि विशेष म्हणजे जे आहे भारत सरकारचे जे सर्वोच्च मंत्री जे आहेत किंवा कारभारी आहेत ते एक शब्द सुद्धा या घटनेबद्दल बोलले नाही. बरं, हा बंद करून काय साध्य केलं असा सवाल विचारलेला आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी. राज्यातले अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या बंदवरनं राजकारण केलं गेलं अशी देखील टीका त्यांनी आज केली आहे. महाराष्ट्राचे नेते आदरणीय शरद पवार साहेब हे एवढं महत्त्वाचं बिल असताना संसदेत अनुपस्थित होते. याची उत्तरं कोण देणार? जी घटना झाली ती दुर्दैवी होती, त्याचा निषेध केला पाहिजे का? 100% केला पाहिजे. पण महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरून काय उपयोग आहे? आमचा मूळ प्रश्न हा आहे. आज लॉकडाऊनमध्ये सगळ्यांचे कंबरडं मोडलेलं आहे. हा बंद जर आपण लक्षात घेतला आज दिवसभराच्या, म्हणजे तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत या सगळ्या घटनांना, या अर्थाने मी म्हणतोय की काही ठिकाणी याला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर काही ठिकाणी या बंदमध्ये गालबोट लावणाऱ्या घटना देखील घडलेल्या आहेत. आणि त्या जर जाणून घ्यायच्या झाल्या तर ठाणे, जळगाव, चंद्रपूर, बुलढाणा या 4 ठिकाणांवरती नजर टाकणं फार महत्त्वाचं ठरेल. बघा काय घडलंय जर आपण लक्षात घेतलं तर बंद दरम्यान काही ठिकाणी आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. ठाण्यात शिवसैनिकांनी रिक्षा चालकांना मारहाण केली. बंद दरम्यान रिक्षा चालवत असल्याने शिवसैनिकांनी ही मारहाण केल्याचं कळतं. तिकडे जळगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये
हाणामारी झाल्यानं कार्यकर्ते जखमी झाले. कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिकडे चंद्रपूरमध्येही काही दुकानं जी ती सुरू होती ती बंद करण्याच्या कारणावरून आंदोलकांनी एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. तरुण दुकानाबाहेर उभा असताना त्याला मारहाण करण्यात आली. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. दुसरीकडे बुलढाण्यात देखील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. दुकानं सुरू ठेवल्याने भाजप कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुकानात कोंडून ठेवलं. अत्यंत गरजेचा विषय म्हणजे अर्थात तुम्हा आम्हा सगळ्यांच्या घरात असणारी वीज, कारण ती आपल्याला प्रकाशमान करते. पण त्याच्या निर्मितीमध्ये सध्याला एक सगळ्यात मोठं संकट जे निर्माण झालेलं आहे ती म्हणजे कोळशाची टंचाई. आणि सध्याला वीज निर्मिती करता कोळसा टंचाई असल्याच्या विषयावरनं दिल्लीमध्ये बैठका ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत. आज नॉर्थ ब्लॉक गृहमंत्रालय एक महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंग, ऊर्जा सचिव, कोळसा सचिव आणि त्याचबरोबर NTPCचे अधिकारी या बैठकीकरता उपस्थित होते. यावेळी सध्या तरी देशावर कोळसा संकट येणार नाही अशी माहिती जी आहे केंद्रीय कोळसा मंत्र्यांनी दिलेली आहे. सध्या देशामध्ये 43 दशलक्ष टन कोळसा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी देऊ केली असं कळत आहे. केंद्रीय ऊर्जा मंत्री RK सिंह इस वक्त हमारे साथ हैं। सर, दिल्ली में क्या ऊर्जा संकट हो सकता है, कोयले की कमी हो सकती है? दिल्ली सरकार ने अंदेशा जताया है, चेतावनी भी दी है। अरे साहब बिल्कुल नहीं, ये सिर्फ पॉलिटिक्स कर रहा है। चिट्ठी प्रधानमंत्री को लिखते हैं, आज प्रधानमंत्री को मिले इसके पहले प्रेस को दे देते हैं। ये साहब बिजली के साथ पॉलिटिक्स ना करें। है क्या, तथ्य जानते नहीं है क्या कि हमारे पास रिजर्व है, अगर कहीं दिक्कत है तो आप ले लीजिए। हुआ क्या कि इनका एक गैस बेस्ड प्लांट है, अब उसका करार है गैस के लिए गेल से जी। अब वो करार समाप्त हो रहा था तो गेल ने एक नोटिस भेज दिया कि फलाने तारीख से हम गैस का सप्लाई बंद कर देंगे। आपने ये करार को रिन्यू क्यों नहीं कराया? आपका प्लांट है। गेल को भी ये नहीं भेजना चाहिए था, गेल को कहना चाहिए था कि अपना रिन्यू कर ले, लेकिन गैस का सप्लाई जारी रखना चाहिए था। तो जारी यही हमने आज बुलाया था, जितने यहाँ डिस्कॉम्स हैं उसके CMDs, गेल के CMD को बुलाया, हमारे ये पावर के सेक्रेटरी, एडिशनल सेक्रेटरी, NTPC सभी को बुलाया था और हमने समीक्षा की। तो हुआ क्या, ये मैसेज आया गेल से। उसके बाद इसी पर चिंतित होकर के ये टाटा पावर के CEO ने SMS भेज दिया कंज्यूमर्स को कि हो सकता है कि हमको लोड शेडिंग करना पड़े। अरे ये भी फुलिशनेस है। एक प्लांट है कुछ 100 मेगावाट, आप उससे लेते हैं, अब वो ऑफ हो जाएगा तो आप लोड शेडिंग करेंगे? आप ये नहीं मालूम कि हमारे पास रिजर्व है? और नहीं मालूम है तो आप ये मिनिस्ट्री ऑफ पावर में आप संपर्क कर लेते, डायरेक्टर से, एडिशनल सेक्रेटरी से, सेक्रेटरी वो बता देता कि रिजर्व है साहब, वहाँ से ले लीजिए। तो हमने पुल अप किया उसके CEO को। ये अटरली फुलिश मैसेज आपने कैसे? लेकिन मूल स्थिति यह है कि हमारे पास दिल्ली के लिए रिजर्व है और किसी भी परिस्थिति में यहाँ पर लोड शेडिंग नहीं होने दी जाएगी। अगर कहीं पर समस्या आता तो हमको तो बताएं। तो हमने वैसे गेल के CMD को कहा है कि किसी भी परिस्थिति में कहीं भी वो गैस का सप्लाई बंद नहीं करेंगे। कैमरा पर्सन अजय के साथ नीरज कुमार, न्यूज 18 इंडिया, दिल्ली। यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये इथे वेळ झाली की ब्रेक नंतर राज्यातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात राज्याच्या विकासात दळणवळण व्यवस्था व्यवस्थित राज्याचा विकास झपाट्याने होतो आणि त्याच अनुषंगाने आज एक महत्त्वाची बैठक जी आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाल्याचं कळत आहे। राज्यातील महामार्ग प्रकल्पांबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती पुढे येताना दिसते, त्यामुळे ही बैठक अर्थातच महत्त्वाची म्हणता येईल। गेल्या 2-3 कार्यक्रमांमध्ये जर आपण पाहिलं तर नितीन गडकरींनी काही महत्त्वाच्या प्रकल्पांना घेऊन घोषणा केली। या संदर्भातली बैठक जी आहे ती अजूनही सुरू असल्याचं कळतं। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर या विभागाशी संबंधित महत्त्वाचे अधिकारी
आणि इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचं कळत आहे। राज्यातील महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पांबाबत यात चर्चा झालेली आहे। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या बरोबर आहेत। विशाल, काय तपशील? काही कारणास्तव विशालचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, पण अर्थात ही बैठक महत्त्वाचीच म्हणता येईल। सध्याला राज्यात आपण जर लक्षात घेतलं तर अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो सध्या सुरू आहे तो समृद्धी महामार्ग, अर्थात त्याचं काम जे आहे ते पूर्ण होताना दिसतंय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण लक्षात घेतलं तर राज्यात आणखीन झपाट्याने इतरही महामार्ग प्रकल्प पूर्ण व्हावेत या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचे प्रयत्न आहेत। यापूर्वीच्याही काही कार्यक्रमांमध्ये खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या संदर्भातलं सूतोवाच केलेलं आहे। मग तो नाशिकमध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये डबल डेकर जो फ्लायओव्हर तयार करायचा आहे त्याबद्दल त्यांनी केलेली घोषणा असेल, इतरही काही सीलिंग प्रोजेक्ट असतील त्याबद्दलची केलेली घोषणा असेल, म्हणजे इथून थेट दिल्लीपर्यंत मार्ग नेणं, मुंबईपासून दिल्लीपर्यंत मार्ग नेणं हा जो काही एक विषय होता त्या प्रकल्पाबद्दल देखील त्यांनी घोषणा केली होती। आणि त्यानंतर बैठक होणं हा महत्त्वाचा विषय। जाऊयात पुन्हा एकदा विशालकडे। विशाल, काय तपशील? नक्कीच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत जवळपास आता 2.5 तास ही बैठक सुरू आहे। प्रमुख विषय हाच आहे की राज्यातील रखडलेले राष्ट्रीय महामार्ग याबाबतीत चर्चा जी आहे ती केली जाते। राज्यातील अधिकारी आणि मंत्री यांच्याकडनं प्रेझेंटेशन जे आहे ते या बैठकीत दिलं जातं। प्रामुख्यानं मुंबई गोवा हायवे जो आहे हा गेली कित्येक वर्ष रखडलेला महामार्ग आहे आणि ह्या महामार्गाबाबतीत सुद्धा चर्चा जी आहे ती होताना दिसून येते। त्याचबरोबर राज्यातील अनेक असे राष्ट्रीय महामार्ग आहेत, अनेक महामार्गांना निधी मिळालेला नाहीये, त्या निधी बाबतीत सुद्धा या बैठकीत चर्चा जी आहे ती सुरू आहे। आणि या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, सर्वच मंत्रिमंडळाचे जे महत्त्वाचे नेते आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि ही बैठक अजून काही काळ चालू राहू शकते। विशाल, धन्यवाद विशाल या सगळ्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे रखडलेल्या महामार्गांचं काम या बैठकीनंतर वेगाने केलं जाऊ शकतं या संदर्भातली चर्चा या बैठकीमध्ये केल्या जाते। ही समाधानाची बाब आहे, महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये वेळ झाली आहे कू ॲपमधल्या आजच्या प्रश्नाची। आज कू ॲपमध्ये आम्ही आमच्या सगळ्या प्रेक्षकांना काय प्रश्न विचारला होता बघा। आमचा आजचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, तो आजच्या बंदशी संबंधित होता, तो आपण जाणून घेऊयात। सत्ताधाऱ्यांनीच महाराष्ट्र बंद करणं संयुक्तिक आहे का, असा प्रश्न आम्ही आज विचारला होता कू ॲपच्या माध्यमातून। तर त्यात 33% लोक हो म्हणतात आणि 67% लोक नाही म्हणतात। नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी ही सगळ्यात जास्त आहे। तर यानंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत। उद्या पुन्हा एकदा भेटूयात काही नवीन घडामोडींचं। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।